अहो ना, गावाकडे गेल्यावर मी हे करत असते. काय ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि हे बघा मी उपवासाचे पापड केलेले. किती छान असे तळलेले आहेत. अहोंचा उपवास होता म्हणून सगळ्यात अगोदर घरी बनवलेले पापड तळून दिले आणि त्याच्यानंतरच इथे मी घेतला शाबू करायला. कारण ते म्हणले, की मी ना फराळ करूनच जातो त्याच्यासाठी. मग आता शाबू केला, उपवासाचे पापड तळून दिले आणि घरात होतं खरबूज. म्हणलं चला त्यांच्यासाठी इथे ज्यूस पण बनवावा आणि खुशूला पण ज्यूस खूप आवडतो. त्याच्यासाठी इथे ना मी घरच्या घरी ज्यूस बनवते. सगळ्यात अगोदर ते खरबूज कट करून घेतलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, थोडीशीच इथे मी साखर टाकलेली आहे आणि मिक्सरमधून ना फिरवून घेतलं. याला ना खरबुजाचं मिल्कशेक पण म्हणतात, पण आमच्याकडे ना खरबुजाचा ज्यूसच म्हणला जातो. मग इथे मी अहोंसाठी ताट दिलं आणि लगेच इथे ना सगळं उन्हाळ काम भरून घेत आहे, कारण मला गावाकडे ना सासूबाईंसाठी पाठवून द्यायचं होतं म्हणून. सगळ्यात अगोदर ही मी जे सांडगे बनवलेले आहेत ते भरलं. त्याच्यानंतर ना तांदळाचे पापड, लोणचं वगैरे, कारण ना माझ्या सासऱ्यांना माझ्या हातचं लोणचं खूप आवडतं. त्याच्यासाठी इथे मी सगळंच भरून दिलेलं आहे. आणि इथे ना अहो गेले की माझी लगेच साफसफाई सुरू झाली, कारण संध्याकाळचा स्वयंपाक काही मला करायची गरज पडत नाही, कारण खिचडी लावली तरी चालते. म्हणून इथे सगळे भांडे घासायला घेतले आणि सगळं किचन आणि घर स्वच्छ करून घेतलं. तुमचंही